रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, प्रेम नुसतं बोलून नसतं होत, तर त्यासाठी आपण आपल्या मनापासून सगळ्या गोष्टी करायच्या असतात. महत्त्व द्यायचं असतं त्या माणसाला ज्याला आपण आपलं मनापासून मानत असतोय. नाहीतर जगात माणसांची कमतरता नाहीच आहे. आपल्यासाठी आपलेच येतं आणि तेच आपलं कोण हे आपण या अनोळखी जगातून शोधायचं असतंय. एक सांगतो, कोणाकडेच प्रेमाची भीक नका मागू, कारण प्रेम हे भीक मागण्याची गोष्ट नसतेच, तर ती हक्कानं कमावलेली संपत्ती असते. दोस्तानो, प्रेमानं जवळ करणारे कोणी जवळ असेल तर नक्कीच दुःखात सुद्धा घेतलेला घास हा आनंदित वाटत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. त्रास झाल्याशिवाय सुखाचा दिवस उभा करायचं वेळ हे लागत नसतं. निर्णय चुकलं की आयुष्य चुकत जातं. एका चुकीचा निर्णय आयुष्य व्यापून टाकतो. झाड तोडलं आणि खोड जरी बाकी राहिलं तरी नवीन पालवी फुटते. तसंच नात्यात काही गोष्टी तुटल्या तरी नातं तुटत नसतं, ते परत जिवंत होत असतं. जीवनाच्या परीक्षेत मेरिट लिस्ट असा कोणताच प्रकार नसतोय. हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजायचं आपण पास झालो. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमानं एकमेकांसोबत बोलत राहा. धन दौलत कोणी कोणाला देत नसतं, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमानं साथ द्या. आनंदाची फुलं ही त्यांच्याच पदरी पडत असतात जे आपल्या माणसांशी आपुलकीनं वागत असतात. जीवनात माणसाला तोल आणि तोंड हे सांभाळून ठेवण्याची कला अवगत असली की जीवनातील बरेचसे अपघात टळत असतात. परिस्थिती बघून साथ देणारी लोक हे खूप असतात, पण वाईट परिस्थितीत जे लोक साथ देतील तेच खरे मित्र असतात. लोक ब्लड प्रेशरच्या धाकानं मीठ खाणं सोडून देतात, शुगरच्या धाकानं गोड खाणं सोडून देतात. मात्र ईश्वराच्या धाकानं दुसऱ्याच्या हक्काचं हरामाचं खाणं हे मरेपर्यंत सोडत नाहीत. मनात तर दोघांच्या पण असतं, पण योग्य वेळेची वाट पाहता पाहता राहूनच जातं आणि त्यालाच तर नशीब असं नाव दिलं जातं. हे जग खूप भारी आहे. जे नांदत असते तिला पळवतात आणि जी पळत असते तिला नांदवतात. आयुष्यामध्ये बुद्धिबळाचा खेळ खेळता नाही आला तरी चालेल, पण समोरचा आपल्या विरोधात रचत असलेल्या चाली या आपल्याला समजतील एवढी तरी आपल्याला बुद्धी असणं गरजेचं असतं. बायको फक्त नवऱ्यासोबत भांडते, त्याच्यावर रागावते, त्याच्याकडे सगळ्या गोष्टींसाठी हट्ट करते, कारण तिला माहिती असतं की वडिलांनंतर कोणी या गोष्टी पूर्ण करेल तर तो फक्त आपला नवरा. तुम्ही चांगले आहात
की वाईट आहात हा विचार कधीच करू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले असता आणि गरज संपली की वाईट असता. नशिबाचं दार हे कधीच आपोआप उघडत नसतं. ते मेहनत करूनच उघडावं लागतं. नशिबी हारायला तयार असतं. फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. ज्याची नीतिमत्ता साफ असते त्याचं नशीब कधीच वाईट नसतं. आनंदात असल्यावर वचन देऊ नका. रागात असल्यावर उलट उत्तर देऊ नका. आणि दुःखात कोणताच निर्णय घाई गडबडीनं घेऊ नका. कारण या 3 गोष्टीतच लोक संधी शोधत असतात तुम्हाला त्रास देण्याची. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा होऊन जातो. जळायला काहीच नसलं की पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझत असते. म्हणून दुसऱ्यावर जळून काहीच उपयोग नसतो. जिथं 2 घास प्रेमानं खाता आशे आणि हक्कानं मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढत जाते. आपल्या आयुष्याचं पुस्तक आपण स्वतःच लिहायचं असतं. पण त्यातलं प्रत्येक पान हे आकर्षित करणारं असलं पाहिजे. कारण लोकांना सवय आहे आवडलं तरच मनात ठेवतात आणि नाही आवडलं तर फाडून टाकतात. मग पुस्तकाचं पान असो किंवा आपलं अस्तित्व. मानसिक शांती असेल तरच सगळं काही गोड वाटतं. नाही तर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागत असते. सगळा हिसाब किताब तो वरचा बरोबर करत असतोय. सगळ्यांना खाली हात पाठवतो आणि सगळ्यांना खाली हातच बोलावतो. आयुष्यात अशी व्यक्ती पसंत करा जे तुमच्याशिवाय कोणालाच पसंत करणार नाही. खूप चटके सहन केल्यानंतर कडकपणा येतो. मग तो चहा असो किंवा आयुष्य.